बायोएन्झाईम कसे बनवायचे सांगतो तुम्हाला. बायोएन्झाईम बनवण्यासाठी 1:3:10 चा रेशो लक्षात ठेवायचा आहे. 100 ग्राम गूळ, 300 ग्रॅम सिट्रस फ्रूटच्या साली आणि 1 लिटर पाणी. 300 ग्रॅम मोसंबीची सालं, 100 ग्रॅम गूळ. काय करायचंय एकदम सोपं, मिक्स करायचंय फक्त. गूळ आणि 1 लिटर पाणी. एअरटाईट झाकण असावं आणि प्लास्टिकचीच बॉटल असावी, काचेची किंवा स्टीलची बॉटल नका घेऊ. तुमचं बायोएन्झाईम जे आहे 3 महिन्यात रेडी होणार आहे. 3 महिन्यानंतर तुम्हाला हे असं बायोएन्झाईम मिळेल. 70-80 दिवसापूर्वीचं बायोएन्झाईम आहे, माझी जुनी बॅच होती बायोएन्झाईमची. त्याच्यातली ही जी सालं आहेत ही थोडीशी तुम्ही याच्यात टाकू शकता. ती टाकलं तर तुमचं 25 ते 50 दिवसात बायोएन्झाईम रेडी होतं. ह्याच्यामुळे रिॲक्शन फास्ट होते. चुका कोणत्या टाळायच्यात बायोएन्झाईम बनवताना? पहिली गोष्ट, दररोज पहिले 30 दिवस झाकण ओपन करा आणि बंद करा, कारण त्याच्यामध्ये गॅस तयार होतो आणि जर तुम्ही ते झाकण उघडलं नाही तर ती बर्नी बर्स्ट होऊ शकते. पहिल्या 1 महिन्यानंतर पुढचे 60 दिवस झाकण उघडायचं नाहीये, कारण ऑक्सिडेशनची प्रोसेस होते. याच्यानंतर तुमचं बायोएन्झाईम रेडी होतं. काय अवघड आहे? सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या याच्यामध्ये बायोएन्झाईम बनवताय तिथे वरती मोकळी जागा असली पाहिजे. तो गॅस फॉर्म होण्यासाठी जागा असली पाहिजे. ही सालं अशी तुम्ही ग्राइंड करून पण टाकू शकता, एकदम चॉप करून फाईनली मिक्सरमध्ये. जी बर्नी आहे ही घराच्या एका कोपऱ्यात ठेवायची आहे, जिथे डायरेक्ट सनलाईट पोहोचणार नाहीये. हे बायोएन्झाईम बनवण्यासाठी 6 महिन्यापूर्वी एक वर्कशॉप होतं, ते पण मी अटेंड केलेलं. वर्कशॉप अटेंड केल्यानंतर माझे बरेचसे डाऊट्स होते की खरंच बाबा ह्या गोष्टी बायोएन्झाईमनी क्लीन होतात का गोष्टी, ते सगळे डाऊट्स माझे क्लिअर झाले. त्याच्यानंतर हा शॉर्टकट त्या कोर्सचं क्रक्स मी तुमच्यापर्यंत आणलेलं आहे या व्हिडिओमधून. बाकी आता तुमच्यावर आहे फॉलो करायचं. अशाच कंटेंटसाठी फॉलो करत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनी फॅमिलीसोबत पण शेअर करा हा व्हिडिओ. त्यांना पण होऊ द्या मदत सगळी. बाय बाय.